गीतेवरील निबंध या चिंतनमालेतल्या पुढल्या निबंधाकडे आपण बघतो. आज 19 फेब्रुवारी. एक अनोखा आगळा वेगळा असा योग आज आलेला आहे. तो योग असा आहे की आज रथसप्तमी आहे आणि शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवजयंती आणि रथसप्तमी, शौर्याचा आणि तेजाचा जन्म. कश्यप आणि अदितीच्या पोटी जन्मलेला सूर्य आणि शहाजी आणि जिजाबाईच्या पोटी जन्मलेला पराक्रमी शिवाजी. आणि आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे कुरुक्षेत्र. योगायोगाने ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. तेज, पराक्रम. ज्या दिवशी जन्मला त्या दिवशी आपण कुरुक्षेत्राविषयी चर्चा करतोय. आणि कुरुक्षेत्र आपल्याला आतापर्यंत माहीत असलेल्या सगळ्या संदर्भांनी आणि सगळ्या अर्थांनी युद्धक्षेत्र आहे. तेजाशिवाय पराक्रम नाही आणि पराक्रमाशिवाय तेज झळाळून उठत नाही. आजचा चिंतन विषय कुरुक्षेत्र आहे. आज सूर्याचा जन्म आहे. अंधकाराचा नाश करण्यासाठी आलेला सूर्य. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. अन्यायाचा नाश करायला आलेले शिवाजी महाराज. कौरवांनी केलेल्या अन्यायाचा नाश करण्यासाठी उभा राहिलेला अर्जुन आणि त्याच्या हृदयामध्ये विमोहाचा निर्माण झालेला अंधकार, त्याचा नाश करायला उभा राहिलेला कृष्ण. असं हे आजचं रूप अतिशय सुरेख जुळून येत आहे. कुरुक्षेत्राचं युद्ध हे अधर्माचा नाश करणार होतं, धर्माच्या अंधकाराचा नाश करणार होतं, नवधर्माची पुनःस्थापना करणार होतं आणि अन्यायाचा प्रतिकार करणार होतं. या दोन्ही तेज रूपांचा विचार केला तर आजचा हा विषय आपल्याला किती सुरेख योगायोग आला असं म्हणायला पाहिजे. कुरुक्षेत्र नेमकं काय आहे? एक मैदान आहे मोठ्याच्या मोठं, कुरुक्षेत्राचं मैदान. कौरव पांडवांचा एक पूर्वज होता ज्याचं नाव कुरु होतं आणि त्या कुरुने या मैदानामध्ये नांगर चालवून ते मैदान लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न केला. त्याचं ते क्षेत्र, त्याचं ते शेत म्हणून कुरूंचं क्षेत्र कुरुक्षेत्र. तो जे कार्य तिथं करत होता त्या कार्याच्या मुळे प्रसन्न होऊन म्हणा किंवा आणखी कुठल्या कारणाने म्हणा, त्या क्षेत्रामध्ये तपस्या करणारा किंवा युद्धाच्या समय वीरगती प्राप्त करणाऱ्याला स्वर्गप्राप्ती होईल असा वर इंद्राने दिला होता. म्हणून त्या कुरुक्षेत्राचं रूपांतर धर्मक्षेत्रामध्ये झालं, पुण्यक्षेत्रामध्ये झालं. कुरूंची ही भूमी पुण्यभूमी मानली गेली म्हणून हे धर्मक्षेत्र, हे कुरुक्षेत्र. आणि अर्जुनाच्या मनातला पहिला प्रश्न, संघर्षाची पहिली ठिणगी इथेच पडली आहे, कुरुक्षेत्रावर संघर्षाची. आणि तो संघर्ष काय आहे? त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न काय आहे? त्याच्या मनामध्ये आलेला प्रश्न असा आहे की कोणता धर्म आचरला असता माझं कर्तव्य मी योग्य तऱ्हेने करू शकेल किंवा माझ्या अंतरंगात निर्माण झालेलं द्वंद्व कसं संपेल. कुरुक्षेत्रावर बाह्यतः कौरव पांडवांचं युद्ध आणि अर्जुनाच्या मनामध्ये त्याच्या विचारांचं युद्ध, द्वंद्व, अशी दोन्ही युद्ध एकाच वेळी सुरू झालेली होती. वास्तविक पाहता त्याच्या मनामध्ये जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला होता की माझं जे कर्तव्य आहे युद्ध करण्याचं, ते कर्तव्य करण्याने एवढा मोठा विनाश होतो आहे, तर मग हे कर्तव्य खरंच मी करायला हवं का? हवं का नव्हेच, मी हे करायलाच नको या निर्णयाप्रत तो आलेला. आणि म्हणून त्यांनी आपल्या हातातली शस्त्र खाली ठेवली. या ठिकाणी घडलं होतं कुरुक्षेत्रावर, कारण की त्याच्या मनामध्ये एक दुसरं कुरुक्षेत्र उभं झालं ना, एक रणभूमी त्याच्या मनामध्ये उभी झाली. तो गोंधळला, त्याला वाटायला लागलं की हा धर्म कर्तव्य चुकीचा आहे, धर्म चुकीचा आहे. युद्ध करणं हा जर माझं कर्तव्य असेल तर बांधवांचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे. मग धर्म आणि कर्तव्य याच्यामध्ये माझा युद्ध व्हायला लागलेलं आहे. आणि असं हे कुरुक्षेत्र. खरं म्हणजे वास्तविक पाहता मनुष्याच्या मनातले सगळे कार्यसंकल्प,
मानवी मनाचे सर्व कार्य संकल्प, मानवी मनातल्या भावना आणि मानवी मनातले विचार, या 3 मोठ्या शक्ती आहेत. कर्मसंकल्प शक्ती, भावशक्ती आणि विचारशक्ती, या 3 मोठ्या शक्ती आहेत. त्या 3ही शक्तींनी आपली उच्चतम पातळी गाठावी आणि ती उच्चतम पातळी गाठून या सगळ्या शक्तींच्या पाठीमागे त्याचा जो कर्ता करविता आहे, जे काय विश्व चैतन्य आहे, त्या परमात्म्याला शरण जावं, त्याच्यापर्यंत पोहोचावं, असा एक तिहेरी मार्ग श्रीकृष्णाने अर्जुनासाठी निर्माण करून दिला होता. त्रिमार्ग निर्माण केला होता. कर्मसंकल्प, भावसंकल्प किंवा भावसिद्धी आणि विचारधारा, या सगळ्या भावना मनुष्याची कर्मसंकल्प शक्ती, भावशक्ती आणि विचारशक्ती हळूहळू विकसित होऊन आपापली उच्चतम स्थिती प्रत्येक शक्तीने गाठली. आणि याप्रमाणे मनुष्याच्या कर्माचा, भावभक्तीचा आणि ज्ञानाचा अत्युत्तम विकास होऊन तो विकासाचा जो सर्वश्रेष्ठ विषय आहे तो परमात्मा, त्या परमात्म्यापर्यंत या सगळ्या शक्ती यशस्वीपणे पोहोचाव्यात, त्यांनी मानवाला नेऊन पोहोचवावं, असा एक त्रिमार्ग कृष्णाने अर्जुनाच्या पुढे उपस्थित करून दिला होता, त्याच्यासाठी निर्माण करून दिला होता. असं असताना सुद्धा या मार्गावर चालत असताना या ठिकाणी, या कुरुक्षेत्रावर, या क्षणी हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. का निर्माण झाला? इथेच का निर्माण झाला? यापूर्वी का निर्माण झाला नाही? कोणत्या क्षणी युद्धावर पोहोचल्यावर, युद्धाच्या तिथे जाण्यापूर्वी, जाईपर्यंत वगैरे तो ठीक होता ना, काहीच झालं नव्हतं त्याला, अगदी व्यवस्थित होता. ज्या क्षणी तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये जाऊन उभा राहिला आणि ते समोर एवढं मोठं पसरलेलं सैन्य बघितलं, तेव्हा त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याच्या अंतरंगात द्वंद्व निर्माण झालं. आणि हे द्वंद्व कोणता धर्म पाळल्याने मिटेल हा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला आणि त्या धर्माची प्रतिस्थापना इथे झाली. ही धर्म हा त्या ठिकाणी, नव धर्माची स्थापना त्या ठिकाणी झाली. कारण अर्जुनाच्या दृष्टीपुढे ते कुरुक्षेत्र जसं आहे तसं उभं राहिलेलं आहे. हा महत्वाचा भाग आहे. जसं आहे तसं, मनाची कल्पना असणं, माहिती असणं, मनातून हे सगळी जाणीव असणं की हे सगळे लोक आपल्या विरोधामध्ये युद्धाला उभे राहणार आहेत, आपल्या समोर युद्ध करायला उभे राहणार आहेत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे हे माहिती असणं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना समोर शस्त्रसज्ज होऊन युद्धाकरता उभं ठाकलेलं बघणं, याच्यामध्ये फरक आहे. कारण की ते प्रत्यक्षतः जसं आहे तसं, म्हणजे कुरुक्षेत्र हे त्याच्यासाठी त्या क्षणी विश्व झालं. मनुष्याला जेव्हा त्याचं विश्व सत्य स्वरूपामध्ये समोर दिसतं, त्यावेळी त्याच्या मनाचा गोंधळ होतो. श्री अरविंदांनी इथे असं म्हटलेलं आहे की विश्व ही काय वस्तू आहे, विश्व हे कशासाठी आहे, आणि विश्व जसे आहे तसे घेऊन या विश्वातील जीवन व्यवहार आध्यात्मिक आत्मस्थ जीवनाशी संवादी कसा करता येईल, हे सर्व प्रश्न अर्जुनापुढील प्रश्नाचा विचार करताना उभे राहतात आणि विचारात घेतला. प्रश्न कुरुक्षेत्राचा नाही, प्रश्न विश्वाचा आहे. कुरुक्षेत्र हे त्या क्षणी ते विश्व होतं याच्या युद्धाचं. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा विचार करत असताना यावेळी खूप महत्वाचे आहे की विश्व ही काय वस्तू आहे, हे काय जग आहे, हे सगळं कशासाठी आहे, हे सगळं विश्व. आणि जे आहे ते जसं आहे तसं घेऊन, आपल्याला त्यात बदल करता येत नाहीये, ते जसं आहे तसं आपल्याला त्याच्याबरोबर घ्यायचं आहे. त्या विश्वात जो जीवन व्यवहार चाललेला आहे तो सुद्धा तसाच्या तसा चालणार आहे, त्यातही आपण काही बदल करू शकत नाहीये. आणि तरी आपल्या आत्मस्थ
आपल्या आत्म्यात स्थित असलेलं, आपल्या आत स्थित असलेलं किंवा आपल्यात स्थित असलेलं आध्यात्मिक जीवन आणि या विश्वाचं बाहेरचं जे व्यवहारी जीवन आहे त्या दोघांचा संवाद कसा साधता होईल, म्हणजे ते दोन्ही सुसंवादी कसे करता येतील याचा विचार अर्जुनापुढे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे आपल्या सर्वसामान्य जीवनासाठी करावा लागेल हे श्री अरविंदांचं. या पद्धतीने त्यांनी या कुरुक्षेत्राकडे बघितलंय की विश्व जसं आहे तसं, कुरुक्षेत्र जसं आहे तसं समोर दिसलं. आपल्याच 8 अक्षोहिणी आणि त्यांच्या 11 अक्षोहिणी, त्या 7 आणि 11 अशी जी आहे 18 अक्षोहिणी, त्यातली ती डोळ्यासमोर त्यांची 11 अक्षोहिणी सेना दिसते. आपल्या पाठीशी इतकं आहे याची जाणीव झालेली आहे. ते सगळे जे आहेत ते श्रेष्ठ वीर आहेत, ते आपले कोणीतरी आहेत. या सगळ्या गोष्टींची त्या क्षणी साक्षात्कार झाल्यासारखी जाणीव झालेली आहे. तसं जेव्हा एखाद्या कर्तव्यासाठी आपण प्रत्यक्ष त्या क्षेत्रावर जातो, कर्तव्याच्या क्षेत्रावर जातो, त्यावेळी प्रत्यक्षामध्ये ते कर्तव्य काय आहे याची जाणीव होते आणि मग ते कर्तव्य कोणत्या धर्माने निभावावं जेणेकरून त्या कर्तव्यामध्ये आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची, आपल्या बांधवांची, आपल्या देशाची हानी होणार नाही आणि आपण आपल्या कर्तव्याला चुकणार नाही. हे कसं करावं, कोणता तो धर्म आहे, तो गीता धर्म आहे. हा कोणता धर्म आहे तर तो गीता धर्म आहे असं श्री अरविंदांनी म्हटलंय. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की विश्व जसे आहे तसे घेऊन तेथे कर्म करीत राहणे माणसाला प्राप्तच आहे. जे विश्व आपल्या भोवती आहे, उभं राहिलेलं आहे, ते जसं आहे तसंच घेऊन तिथे कर्म करत राहणं हे कर्म प्राप्तच आहे, माणसाला प्राप्तच आहे. म्हणून आपण कर्म प्राप्त म्हणतो. पण ज्याला स्वतःचे आंतरिक जीवन अध्यात्म संपन्न करायचे असावे असे वाटते त्याला ही परिस्थिती मोठी अडचणीची वाटते. जे विश्व आहे त्या विश्वाचे व्यवहार आहेत, त्या व्यवहारामध्ये आपण वावरतोय आणि ते व्यवहार जसेच्या तसे जे आपल्याला चाललेले आहेत तसेच्या तसे करत राहणं ही जगराटी आहे. प्रश्न कुठे आहे, पण ज्याला, इथून ते प्रश्न निर्माण करतात आहे सर्वसामान्य तुमच्या माझ्यासाठी, पण ज्याला स्वतःचे आंतरिक जीवन अध्यात्म संपन्न असावे असे वाटते त्याला ही परिस्थिती मोठी अडचणीची वाटते. ही मोठी अडचण कोणती? जागृत मनाला भयप्रद उद्वेगकारक वाटणारी अस्तित्वाची ही बाजू कोणती? गीतेच्या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असे अन्वर्थक नाव पाडाव्यास कारण झालेली अस्तित्वाची उद्वेगजन्य बाजू कोणती? कोणती अशी बाजू आहे की ज्याच्यामुळे त्याच्या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग म्हटलं गेलं. विश्व खरोखरी आहे तसे तुम्हाला पाहावे लागत आहे. नैतिक आभासाचा तुमच्या अंतःचक्षुवरील पडदा दूर झालेला आहे. खूप खूप छान आहे हे सगळं. आपण बघू एक एक वाक्य. नैतिक आभासाचा तुमच्या अंतःचक्षुवरील पडदा दूर झालाय कारण आपण काही एक न्यायाचे कार्य करीत आहोत. धर्मसंपन्न धर्माधिष्ठित कार्य करीत आहोत. हा तुमचा आभास दूर झालेला आहे आणि या आभासिक नीती धर्माहून श्रेष्ठ असे तुमच्या आत्म्याचे समाधान करणारे, तुमच्या अंतरातील विसंवाद दूर करणारे तत्व तुम्हाला सापडलेले नाही. अशा स्थितीत विश्व खरोखरीच आहे तसे पाहताना तुम्हाला उद्वेग, निराशा, निरुत्साह वाटतो. तो कशामुळे? अस्तित्वाची कोणती बाजू समोर आल्यामुळे? ही अस्तित्वाची बाजू बाह्यता कुरुक्षेत्रावरील संहारात कत्तलीत मूर्त स्वरूपात पुढे आली आणि अंततः स्वतः निर्माण केलेल्या जीवांना भक्षण करणाऱ्या, नष्ट करण्यासाठी उभ्या राहिलेल्या कालरूप विश्वेश्वराच्या विश्वरूप दर्शनात व्यक्त झाली. हे विश्वरूप दर्शन म्हणजे सर्व अस्तित्वाच्या प्रभूचे, विश्वजनक आणि विश्वसंहारक प्रभूचे दर्शन. थोडीशी वाक्य कठीण वाटली तरीच आपण समजून घ्यायचा, मनातून ती समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला सहज लक्षात येईल की त्यांना जे किती कळकळीने म्हणायचंय, किती त्यांना आतून असं वाटतंय की हे सांगायचंय.
वाक्य काय आहे की नैतिक आभासाच्या तुमच्या अंतःचक्षुवरील पडदा दूर झाला. एखादी गोष्ट जेव्हा आपण करायला जातो, करायच्या आणि जातो, त्यावेळेला त्या गोष्टीबद्दलच्या ज्या नैतिक कल्पना असतात, त्याची जी नैतिक बाजू असते, ज्याच्यामुळे तो त्या नैतिकतेच्या उत्साहाने किंवा त्या कार्याने तो करायला जातो. आम्ही कुठेतरी विशेष कार्य करतो, आम्ही कुठेतरी महान कार्य करायला जातो. फ्लॉरेन्स नायटिंगेलचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून नर्सिंगच्या कोर्ससाठी गेलेली एखादी मुलगी असेल आणि ती तिथे गेल्यानंतर आजच्या परिस्थितीमुळे आज जी तिथे उद्वेगजन्य स्थिती आहे ती पाहिली, तेव्हा तिची काय स्थिती होईल याचा नुसती कल्पना करून जर विचार केला तरी चालेल. ज्या दवाखान्यामध्ये ज्या ठिकाणी ती कार्य करते त्या ठिकाणी जर ज्याला अनैतिक व्यवहार चालत असतील, भ्रष्टाचार चालत असेल, अवयव विक्री चालत असेल, भ्रूणहत्या होत असतील, आणखी अशा काही गोष्टी होत असतील की ज्या गोष्टींसाठी मन शहारून उठावं, तर तिच्या मनावर जो नैतिकतेचा पडदा होता की मी एक चांगलं काम करायला जाते आहे, मी तिथे सेविका म्हणून जाते आहे, परिचारिका म्हणून जाते आहे, जनसेवा हीच ईशसेवा वगैरे ही सगळी वाक्य मनात धरून जाते आहे, आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा हे सगळं दिसेल आणि नुसतं दिसणार नाही तर हे अपरिहार्य आणि हे मला करावंच लागणार आहे असं तिला वाटेल, तेव्हा तिची काय स्थिती होईल याचा विचार करू. सगळ्या क्षेत्रासाठी आज हा विचार करून बघा, शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा विचार करून बघा, एखाद्या शिक्षकाचा विचार करून बघा, एखाद्या खरंच प्रामाणिकपणे प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या प्राध्यापकांचा विचार करून बघा, या जगात चालणाऱ्या प्रत्येक व्यवसायाच्या बाबतीत हा विचार करून बघा. मग लक्षात येईल साने गुरुजींनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या का केली. हे सगळं जे अंतःकरणावर नैतिकतेचा जो आपल्या ह्याच्यावर संस्कार होता, जो एक पटल होता, जो एक पडदा होता, तो या विश्वामध्ये या जगात गेल्याबरोबर तो पूर्ण दूर झाला आणि ते विश्व कसं आहे ते लक्षात आलं आणि ते जसं आहे ते स्वीकारणं भाग आहे हे सुद्धा लक्षात आलं. मूर्त स्वरूपात ही कत्तल लक्षात आली, मृत्यू लक्षात आला. म्हणून अर्जुनाला त्या ठिकाणी संभ्रम मोह निर्माण झाला आणि हा जो युद्ध जे आहे या युद्धाचा परिणाम काय आहे हे जाणून तो गर्भगडीत झाला. खरं म्हणजे वास्तविक पाहता युद्ध किंवा विनाश ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या अनादी आहे, ते व्हायलाच हवं आहे. अगदी पूर्वीच्या सुरुवातीच्या लोकांचा विचार केला तर उपनिषदांमध्ये युद्ध जे मृत्यू जो आहे हा मृत्यू हीच खरी दैवता आहे असं मानलं गेलं आहे. उपनिषदांमध्ये एक खूप चांगला नचिकेतेला दिलेलं कठोपनिषदामध्ये नचिकेतेला दिलेलं हे उत्तर आहे आणि त्या उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जिसके लिए ब्राह्मण और क्षत्रिय दोनों भोज्य पदार्थ मात्र है, ज्याच्यासाठी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे इथे खूप लागू पडत आहे म्हणून हे उदाहरण दिलेलं आहे श्री अरविंदांनी की ज्याच्यासाठी ब्राह्मण आणि क्षत्रिय दोघंही भोज्य पदार्थ आहेत, सेवन करण्याचे पदार्थ आहेत, त्याला ओदन म्हटलेलं आहे. मृत्यू जिसके महाभोजन का रसाहार है, मृत्यू हे त्या भोजनाचा म्हणजे स्वादिष्ट असं ते भोजन आहे, आहार आहे, स्वादिष्ट असा आहार आहे. आता ऐसे उसे कौन जान पाएगा कि वह क्या है और कहाँ निवास करता है. अशा या परमतत्वाला परातत्वाला परतत्व म्हटलेलं आहे की त्याला कोण ओळखू शकेल, कोण जाणू शकेल. यस्य ब्रह्मच क्षत्रमच उभे भवत ओदनः. या ठिकाणी हे जे सगळे ब्राह्मण आणि क्षत्रिय युद्धासाठी येऊन उभे राहिलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, ते या मृत्यूचं भोजन आहे रे बाबा. आणि ज्याने निर्माण केलाय तोच भक्षण करतोय. ज्याने ही सृष्टी निर्माण विश्वरूप दर्शन जे झालं त्याच्यामध्ये हेच झालं ना की त्याच्या एका मुखातनं एका बाजूने सगळे बाहेर पडतात आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याच्यातच जातात आहे. म्हणजे ते तिकडनं निर्माण होतात आहे आणि नष्ट होतात आहे. ज्याने निर्माण केलाय तोच भक्षण करतोय, तोच परमेश्वर आहे आणि आज सृष्टीचा नियम आहे. ज्या नष्ट होणं
मृत्यू होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. हा सगळा सृष्टीचा नियम आहे आणि सृष्टीचा हा जो नियम आहे तो संघर्षातच रत आहे. युद्धामुळेच निर्माण होणार आहे. युद्ध हा सर्व वस्तूंचा पिता आहे असं एक तत्ववेत्ता म्हणतो. सर्व वस्तूंचं निर्माण करणार आहे. युद्ध हे सर्व निर्माण करणार आहे, कारण जीवनाचं दुसरं नावच मुळी संघर्ष आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. सरळ जाणारं, सरळ मार्गाने, सरळ एक मार्गी जाणारं हे जीवनच नाही आहे. त्याची विश्वाची जी वाटचाल आहे तीच संघर्षमय आहे. ती वाटचाल अशासाठी संघर्षमय आहे की पहिलं काहीतरी नष्ट झाल्याशिवाय दुसरं निर्माणच होत नाही. निर्माण व्हायचं असेल तर पहिलं काहीतरी नष्ट व्हायला लागतं. एका व्याख्यानामध्ये मी ऐकलं होतं की एक पहिलं निर्माण व्हायला पाहिजे, पहिलं नष्ट व्हायला पाहिजे, तेव्हा निर्माण. कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्शन इज कर्म, अशी कर्माची व्याख्या. विध्वंस, विनाश, निर्माणासाठी विध्वंस, निर्मितीसाठी विनाश करायचा म्हणजे कर्म करायचं. नवनिर्मितीसाठी विनाश होणं. एक हिंदी कविता, आता मला कविता आठवत नाहीये, पण त्याचं सारांश आठवत आहे. त्याच्यामध्ये इतके सुंदर त्याच्यात वर्णन आहे की एक काहीतरी नष्ट झाल्याशिवाय दुसरं निर्माण होत नाही. बीज नष्ट होतं तेव्हा वृक्ष निर्माण होतं. ते जे बीज आहे त्या बीला स्वतःला मातीत मिसळून घ्यावं लागतं, स्वतःला नष्ट व्हावं लागतं, तेव्हा त्याच्यात तो अंकुर फुटतो. ते बीज पूर्णपणे नष्ट होतं तेव्हा आपल्याला बाहेर मिळतं, तो वृक्ष दिसतो. पण त्याच्या आधी बीज नष्ट झालेलं आहे. बीजाचं ते बलिदान घ्यावं त्यांनी केलेलं आहे. ते साधी उदाहरणं देताना त्यांनी असं म्हटलं त्या कवीने की कलम की शाई म्हणजे आपल्या पेन मधली शाई संपते तेव्हा कागदावर अक्षर होणार. ते सोपं साधं उदाहरण आहे की ती शाई संपल्याशिवाय कागदावर अक्षर उमटणार नाही, कविता निर्माण होणार नाही. काहीतरी तुमच्यातलं संपावं लागतं आधी, आणि ते संपतं तेव्हा दुसरं काहीतरी निर्माण होतं. आणि एक संपून दुसरं निर्माण होणं हा जगाचा व्यवहार आहे, हा सृष्टीचा नियम आहे, आणि हे व्हायला पाहिजे आहे. निर्मितीसाठी विनाशाची आवश्यकता आहे, आणि ही जी निर्मितीसाठी असणारी विनाशाची आवश्यकता ती श्रीकृष्णांनी इथे अर्जुनाला पटवून दिलेली आहे. ती कुरुक्षेत्रावर पटवून दिलेली आहे, कारण ते विनाशाचं आणि निर्मितीचं दोन्हीचं तेच क्षेत्र आहे. जीवनाचं प्रमुख अंगत युद्ध, झगडा, संघर्ष आहे. जीवनाचं आपल्या आयुष्यातले कोणत्याही सर्वसामान्य मानवाच्या सुद्धा जीवनाचं पाहिलं तर प्रमुख अंग जे आहे ते संघर्ष आहे, युद्ध आहे, झगडा आहे. म्हणून जो आदर्श मनुष्य असतो, जो आदर्श माणूस म्हटला जातो, तो योद्धाच असतो. कुठल्या ना कुठल्या पातळीवर तो सातत्याने युद्ध करत असतो. आदर्श मनुष्य हा योद्धा असतो. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग हे जे म्हटलंय ते उगीच नाही म्हटलं, त्यासाठीच म्हटलेलं आहे. जीवनाच्या भौतिक बाबींसाठी पावलोपावले झगडावं लागतं, पावलोपावले संघर्ष करावं लागतं. साधं जन्माला येताना केवढा संघर्ष आहे मानवाला, मातेच्या उदरातून जन्म घेताना केवढा संघर्ष करावा लागतो, आणि बाहेर पडल्यानंतर तो एक श्वास घेण्यासाठी जी हवा मिळवायची आहे, थोडीशी प्राणवायू मिळवायचा आहे, त्याच्यासाठी त्याला केवढा अक्लांत करावा लागतो. जन्मच संघर्षात. आणि हा जो संघर्ष आहे हा भौतिक अंगाचा संघर्ष आहे, जीवनाच्या भौतिक अंगात असणारा संघर्ष आहे. युद्ध आहे, त्याच्यात विध्वंस आहे. हा संघर्ष कुठला आहे? सगळ्याच गोष्टीचा आहे. भौतिक अंगाच्या दृष्टीने केला तर युद्ध हे सततच चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी युद्ध, शिक्षण मिळवण्यासाठी युद्ध, नोकरी मिळवण्यासाठी युद्ध, आणखी पुढे काय करणं, ते पूर्वी कन्या मिळवण्यासाठी तर युद्ध होत होती राजे महाराजांमध्ये. वर लावले जात होते, अयंवर होत होती, पण लावले जात होते आणि युद्ध होत होती. आणि त्याच्यानंतर कुठे पत्नी मिळत होती एखाद्या पुरुषाला. या सगळ्या गोष्टीसाठी संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टींसाठी युद्ध आहे. बाह्य गोष्टीसाठी, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी युद्ध आहे, अधिकार मिळवण्यासाठी युद्ध आहे, आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी युद्ध आहे. या सगळ्या गोष्टींसाठी युद्ध आहे. हे भौतिक अंगाने आहे, बाह्य अंगाने.
आणि तसंच कुरुक्षेत्र हे भौतिक अंगाने बाह्य अंगाने असणारं युद्ध म्हणजे बाह्य कुरुक्षेत्र आहे, आणि तसंच हे कुरुक्षेत्र आमच्या मनात आहे. बौद्धिक युद्ध आमचं चालू असतं, आमचं नैतिक युद्ध चालू असतं, आमच्या नैतिक अस्तित्वासाठी आमचं युद्ध चालू असतं. किती गोष्टींसाठी युद्ध चालू असतं आमचं. भावनिक युद्ध चालू असतं, आत्मिक संघर्ष आमचा चालू असतो, किती गोष्टींची ओढाताण चालू असते. नैतिक जीवनात आणि भौतिक जीवनात आंतरिक भाव या गोष्टी नैतिक धरल्या आपण, आणि बाह्य गोष्टी या भौतिक धरल्या, तर नैतिक आणि भौतिक दोन्ही जीवनामध्ये संघर्षाशिवाय मनुष्य एक पाऊलही पुढे शकू शकत नाही. आणि सततच संघर्ष, माणसं आणि परिस्थिती जशी आहे तशी घेऊन संघर्ष करावा, जशी माणसं आहेत तसा संघर्ष करावा. एका हिंदी कवीची कविता आठवते, 2 ओळी आहेत पण इतके सुरेख म्हटलेले आहेत त्यांनी लिहिले. जिन कांटों ने घाव दिए हो उनसे 2 हाथ करो, जिन कांटों ने घाव दिए हो उनसे 2 हाथ करो, उनसे उनकी ही भाषा में खुलकर सीधी बात करो. त्यांना जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये तुम्हाला त्यांच्याशी झगडावं लागणार आहे. कौरवांना युद्धाचीच भाषा समजते, तो सौमीच्या आग्रावर राहणारी येणा येईल एवढी जमीन सुद्धा तो संघर्षाशिवाय द्यायला तयार नाही, तर तुला संघर्ष करणं भाग. उनसे उनकी ही भाषा में, त्याच्याशी लढायचं असेल तर त्याच भाषेमध्ये लढावं लागतं. तेच शस्त्र हातात घ्यावर. युद्ध हे जर कर्तव्य असेल तर युद्धासाठी शस्त्र हे त्याचं साधन आहे, ते हातात घ्यावं लागणार. अध्यापनाचं साधन युद्ध नाही आहे, अध्यापनाचं साधन धनुष्य पण नाही आहे. अध्यापन करण्यासाठी बुद्धीची वैचारिकतेचा प्रश्न आहे. आणि असे हा वेळेवेळेला सतत जे होत असतं, हा जो संघर्ष होत असतो, हा सतत होणारा संघर्ष हा मानवाला सर्व अंगाने देणारा संघर्ष आहे. अरविंदांनी इथे असं म्हटलेलं आहे की हा संघर्ष कसा निर्माण झाला. जगाच्या आरंभीच जणू जगाच्या निर्माणकर्त्यानं जीवाला असा आदेश देऊन ठेवला होता. जगाच्या आरंभी जणू जगाच्या निर्माणकर्त्याने जीवाला असा आदेश देऊन ठेवला आहे, स्वतःचे साथी आणि स्वतःची परिस्थिती यांशी झगडल्याखेरीज तुला विजय मिळायचा नाही. इतकेच नव्हे तर तुला केवळ निवांत राहायचे असेल तरी झगडा केला पाहिजे, लढाई केली पाहिजे. दुसरे जीव आपल्या स्वतःच्या अस्तित्वात पचवून टाकले पाहिजे. मी निर्माण केलेल्या या जगाचा पहिला नियम विनाशातून निर्मिती आणि विनाशातून संरक्षण हा आहे. स्वतःचे साथी आणि स्वतःची परिस्थिती हे अंडरलाईन शब्द. आपले साथी, आपल्या बरोबर असणारे लोक, त्यांच्याशी पण युद्ध करायला लागतं आणि परिस्थितीशी पण युद्ध करावं लागतं. पेशव्यांचं उदाहरण आहे, मला वाटतं स्वामी वगैरे मध्ये कुठेतरी माधवराव पेशव्यांनी म्हटलेलं प्रसिद्ध झालेलं वाक्य नाही आठवत, पण त्याचा एकंदर गोषवारा असा होता की आपल्या स्वतःच्या मनाशी आणि आप्तस्वकीयांशी लढण्यामध्ये जेवढी शक्ती आम्ही खर्च केली तेवढ्या शक्तीमध्ये तर 10 शत्रूला जिंकली असते. जी शक्ती, जो व्यय होतो आहे, जो शक्तीचा व्यय होतो आहे, जो वेळ जातो, वेळेचा अपव्यय होतो आहे, तेवढ्या ह्याच्यामध्ये शत्रूशी युद्ध करणं सोपं गेलं असतं. स्वकीयांशी युद्ध करणं आणखी कठीण असतं. गृहकलह, सामाजिक संघर्ष आणि आंतरद्वंद्व या 3 पातळ्यांवरती कलह मानवाला करावे लागतात, संघर्ष करावा लागतात. कलह निर्माण होतात आणि त्याला संघर्ष करावा लागतं. आणि ते संघर्ष करून श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे उठ, शत्रूला ठार मार आणि आपलं राज्य सुखानी जग. हा जो त्या जीवनाच्या अंगाचा भाग आहे, तो संघर्षाचा भाग आहे, तो संघर्षाचा भाग आपल्या आयुष्यात सततच येत असतो. कुरुक्षेत्रावर असणे म्हणजे विश्व जसे आहे तसे समज. सर्व अर्थाने आपण आपल्या सामान्य अर्थाने बघतो, पण ही स्थिती आध्यात्मिक अर्थाने त्यांनी जी सांगितलेली आहे श्री अरविंदांनी, ती खूप मोठ्या वेगळ्या पद्धतीने सांगितली. त्यांनी असं म्हटलं की आपल्या जीवनाच्या शुद्ध अंगाने विचार केला, या भौतिक संघर्षांचा याचा विचार केला आणि मानसिक गोष्टींमध्ये जेव्हा होत असतं तेव्हा जर प्रामाणिकपणे असं ठरवलं की मंगलतम, चांगले व्यवहाराचे नियम पाळून, त्यांचे शब्द आहेत इथे
की आम्हापुढे उच्चतम मंगलतम व्यवहार नियम म्हणून ठेवले जाणारे अहिंसेचे तत्व प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे पाळून आम्ही प्रगती करणे, वाढणे, इष्टसिद्धी करून घेणे केवळ अशक्य आहे हे कबूल केले पाहिजे. ज्या गोष्टी इष्ट आहेत त्या प्राप्त करून घेणं या मार्गाने नाही, कारण आम्ही फक्त आत्मशक्ती वापरणार. युद्ध करून आम्ही कोणाची समजा हिंसा करणार नाही. आमच्या संरक्षणाकरताही शारीरिक हिंसा आम्ही केव्हाही करणार नाही असा तुमचा आग्रह आहे का? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण आत्मशक्ती परिणामकारक होत नाही तोपर्यंत मानवातील आणि राष्ट्रातील आसुरी शक्ती प्रतिस्पर्धी मानवांना, राष्ट्रांना आजच्या प्रमाणे पायाखाली तुडवीत राहील, मोडतोड करत राहील. त्याचं काय? त्याच्या मतात परिवर्तन होईपर्यंत आपण जर शांतपणे बसून राहिलो तर तेवढ्या वेळामध्ये जे काही नुकसान होऊन गेलेलं असेल त्याचं काय करायचं? किती गोष्टी नष्ट झालेल्या असतील, किती गोष्टी आमच्या याच्यामध्ये झाल्या असतील, सर्व चांगल्या गोष्टींची पायमल्ली झालेली असेल, मानवाची ओढाताण झालेली असेल आणि या संघर्षात त्याला टिकायचं असेल तर शस्त्र हातात धरायलाच पाहिजे. आणि जो त्याचं संघर्षाचं त्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी कर्तव्य करायलाच पाहिजे. अलिप्तता म्हणून नव्हे, अलिप्तपणे नाही, कर्तव्य करायचं आहे आणि या कर्तव्यात जय मिळवायचं आहे. माझी बाजू योग्य आहे हे मला सिद्ध करून द्यायचंय म्हणून काय. पुढे ते म्हणतात आत्मशक्ती परिणामकारक झाली की तीही विध्वंसक ठरते. अतिचांगुलपणा हा विध्वंसकच ठरलेला असतो. आत्मशक्ती परिणामकारक झाली की तीही विध्वंसक ठरते. तलवार आणि तोफ याहून खूपच अधिक भयंकर आणि विध्वंसक आत्मशक्ती असते. ही गोष्ट उघड्या डोळ्यांनी ही शक्ती वापरणाऱ्यांना अनुभवास आली आहे. आत्मशक्ती वापरण्याची क्रिया आणि या क्रियेचे तात्कालिक परिणाम एवढेच पाहून ते थांबत नाहीत. त्यांना हे दिसू शकेल की आत्मशक्तीच्या वापराचे तात्कालिक परिणामानंतरचे परिणाम भयंकर असतात. या वापरामुळे अंततः अनेक गोष्टींचा व जीवांचा नाश होतो आणि हा नाश झालेल्या गोष्टींवर व जीवांवर अवलंबून असणारा, त्या गोष्टींवर व जीवांवर आपला निर्वाह करून राहणारा फार मोठा समाजही त्या गोष्टींच्या आणि जीवांच्या नाशामुळे नष्ट होतो. दुष्टपणाने, पापकर्माने जीवन चालवणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांचा नाश झाल्याशिवाय दुष्टपणा, पापकर्म नष्ट होऊ शकत नाही. आणि तुम्ही व्यक्तिशः हिंसा कर्माचे संवेदनागत दुःख टाळले तरी नाश तो नाशच हे विसरता येत नाही. एक खूप चांगला भाग आहे हा की दुष्टपणा आणि दुष्टवृत्ती, पापकर्म आणि पापी विचार या सगळ्या गोष्टींचा नाश करायचा असेल तर आधी बौद्धिक पातळीवर तो करायचाच असतो, करून बघायचाच असतो. सगळे प्रयत्न करायचे असतात आणि जेव्हा सगळे प्रयत्न थकतात आणि वैचारिक किंवा बौद्धिक पातळीवर हे साधत नाही त्यावेळेला शस्त्र हाती घ्यावं लागतं आणि ते शस्त्र हाती घेऊन युद्ध करावंच लागतं. म्हणून अर्जुनाला हे सगळं समोर दिसणारं जे विश्व आहे त्या विश्वातल्या दुष्ट गोष्टी नष्ट करण्यासाठी शस्त्र हाती धरण्याचा उपदेश गीतेने केलेला आहे. तो कुरुक्षेत्रावर केलेला आहे आणि कुरुक्षेत्र हे आपल्याला माहीत असलेलं, दिसलेलं तेवढंच कुरुक्षेत्र नाही तर त्या कुरुक्षेत्राचं क्षेत्र एवढं अफाट आहे, प्रचंड आहे आणि त्याच्यात काय काय घडामोडी घडत असतात त्या सगळ्यांचा विचार आपण केला तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनात उत्तम योद्धा होणं आवश्यक आहे हे श्री अरविंदांचं म्हणणं आहे. या म्हणण्यापाशी आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.